नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच साधी, हलकी आणि पोटाला आराम देणारी दूध शेव भाजी. ही भाजी खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा जड, तिखट, मसालेदार पदार्थ अजिबात चालत नाही. या भाजीत आपण खूप कमी मसाले वापरणार आहोत, त्यामुळे ही भाजी पचायला हलकी आणि तब्येतीसाठी चांगली आहे. दूध असल्यामुळे थोडी गोडसर आणि माइल्ड टेस्ट येते, त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. बाहेर प्रवासाला गेलो तर हॉटेलचं तिखट जेवण बहुतेक लोकांना चालत नाही, तर त्यांच्यासाठी अशी साधी दूध शेव भाजी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ती पटकन बनते आणि सगळ्या भाज्यांपेक्षा दूध शेव भाजी ही फ्रेश तयार होते. बाकीच्या भाज्यांची तरी ग्रेव्ही तयार करून ठेवलेली असते आधीच हॉटेलला, तशी दूध शेव भाजी ही एकदम फ्रेश तयार होते आणि गरमागरम खायला खूपच छान लागते. घरात भाजी नसेल पण शेव आणि दूध असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा. कमी वेळात, कमी खर्चात आणि जास्त चविष्ट अशी ही आपली खास घरगुती भाजी आहे. आजकाल सगळ्यांनाच ॲसिडिटी, पोट जळजळ, गॅसचा त्रास होतो. उन्हाळ्यात तर हा त्रास अधिकच जास्त होतो. त्यामुळे खूप मसालेदार भाजी रोज खाणं शक्य होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे जी चवीलाही छान आणि पोटालाही आराम देणारे आहे. चला तर मग बघूया आजची रेसिपी. तर आधी पाहूया दूध शेव भाजीसाठी लागणारे साहित्य. तर त्यासाठी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेल्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की जिरे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्यात आता बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की त्यात टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून द्यायचा आहे. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मसाला छान परतून घ्यायचा आहे. जर गरम मसाला घालायचा असेल तर तोही घालावा. मसाला छान तेल सोडेपर्यंत परतल्यावर त्यात दूध घालून एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की गॅस कमी करून त्यात शेव घालून घ्यायची आहे. हलकेच मिक्स करून झाकण ठेवून आणि फक्त 2-3 मिनिटे शिजवून द्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही. शेव जास्त वेळ शिजवून देऊ नका, कारण ती खूप मऊ होईल. थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकून घेतलेली आहे. शेव मस्त फुगली की गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकून भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशी आपली गरमागरम, फ्रेश आणि हलकी दूध शेव भाजी तयार आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.